आज या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांच्याशी भेट झालेली आहे। ज्यावेळेस बहीणकुमारी मायावतीजींना समजलं की नांदेड जिल्ह्यामध्ये सरकारी रुग्णालयात 37 मृत्यू 24 तासामध्ये झाले, ताबडतोब बहीणजीने आणि आकाश आनंदजीने याची दखल घेतली आणि आम्हाला जाऊन बघायला सांगितलं की नेमका हा प्रकार काय आहे, याच्या मागची काय सत्यता आहे हे बघण्यासाठी ज्यावेळेस सांगितलं, आम्ही तिथं गेलो असता त्या ठिकाणी सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस आम्हाला समजलं की इथल्या मनवादी जातीवादी असलेल्या हेमंत पाटलांनी इथल्या खासदारांनी इथल्या डीनला त्यांना संडास साफ करायला लावली आणि त्याचं कारण जर आपण त्यांना विचारलं तर ते सांगू शकत नाहीत की कशामुळे त्यांच्यावर असं त्यांनी प्रकार घडवला। पण हे सगळ्यांच्या लक्षात आलं। डीन साहेब स्वतः म्हणले की वाकोडे नावाचा माझ्या पूर्वीसुद्धा एक मागासवर्गीय डीन होता, त्यालासुद्धा या हेमंत पाटलांनी अशाच प्रकारची वागणूक दिली, त्याला इथं कुठल्याही मागासवर्गीय उच्च पदावर असलेला देखावत नाही, म्हणून हा जातीवादी सगळा प्रकार आहे। आणि त्याच्यानंतर त्यांनी अतिशय अपमानपदक त्यांना वागणूक दिली, त्यांना खुर्चीतून उठवलं आणि त्याच्या एक सुपर क्लास 1च्या खुर्चीवर तो स्वतः जाऊन बसला आणि अरेरावीची भाषा करत होता। त्याने हा जो प्रकार जो घडवलेला आहे त्यांनी काय केलं नेमकं हे आम्ही जर लक्षात घेतलं तर संपूर्ण आपल्या बहुजन समाजाचा त्या वाकोडे सरांच्या माध्यमातून अपमान केलेला आहे। त्यांना हे सांगितलं की तुम्ही मागासवर्गीय आहात आणि मागासवर्गीयांची लायकी सुपर क्लासून बनायची नसती। त्याच्या हा जो जातीवाद आहे, हे जे त्याचे विचार आहेत हे त्याच्या या कृत्यातून आपल्याला लक्षात आलेले आहेत। त्याचबरोबर त्याने आज हिंगोलीमध्ये खासदार आहेत, मला कार्यकर्त्यातून अशी चर्चा समजली, कार्यकर्ते सांगत होते की भाऊ म्हणले आता ते हिंगोलीतून काही खासदार बनणार नाही, म्हणून त्याची इच्छा आता या दक्षिणमधून खासदार बनायचा आहे, म्हणून हा एक राजकीय स्टंट त्याला करायचा होता। आणि राजकीय स्टंट करत असताना मागासवर्गीयाला दाबायचं होतं। मला तुम्हाला हे सांगावं वाटतं की ज्या पक्षाने हेमंत पाटलाला मोठं केलं, ज्या पक्षात तो मोठा झाला त्या पक्षासोबत त्यानं गद्दारी केली, त्यानं त्या पक्षासोबत गद्दारी केली, तो समाजाचा काय होऊ शकतो? समाजाशी काय त्याला काय देणं घेणं, देशाशी त्याला काय देणं घेणं? गद्दार माणसं यांची कुठल्याही प्रकारची या देशामध्ये आपण त्यांना खासदार म्हणून निवडून देणं हा खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला समजलं पाहिजे की कोणाला आपण निवडून देतो। आणि येणाऱ्या काळामध्ये जो पूर्ण आदिवासी बांधव आहे आणि आमचा जो बहुजन बांधव आहे त्यांनी आता हे ठरवलेलं आहे की ज्या पक्षाचं धोरण जातीवादी राहणार नाही, समतावादी राहील, अशा पक्षासोबत आम्ही राहणार आहोत। त्याचबरोबर या इथल्या शासन प्रशासनाने जो GR काढला तो GR अतिशय मागासवर्गीयांचे अधिकार हक्क हे सगळं संपवण्याचा GR आहे। त्यांनी ज्यावेळेस आमची चर्चा झाली डीन साहेबासोबत, त्यांनी काय सांगितलं की मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे। ज्यावेळेस इथे काम करण्यासाठी लोक नव्हते, सफाई कामगार नव्हते, मी शासनाला कळवलं औषध पाण्याचा इथं तुटवडा आहे, इथं ते औषध पाणी पोहोचत नाही, टेंडर ज्याला दिलेला आहे तो गेल्या 4 महिन्यापासून त्यांना औषध पाणी इथं दिलेलं नाही, तर इथं मी पेशंटला कसं काय ते पुरवू शकतो? आमच्या कोणत्याही डॉक्टर कर्तव्यापासून कसूर कोणीही केलेलं नाही, प्रत्येकानं त्यांचं काम केलेलं आहे, पूर्ण सेवा आम्ही दिलेली आहे। आणि जर कोणी याच्यामध्ये दोषी असेल तर आरोग्य मंत्र्याचा इथं दोष आहे आणि इथल्या शासनाचा इथं दोष आहे। आम्ही आमचं कळवण्याचं सगळं काही काम केलेलं आहे, पण या सरकारी दवाखान्यामध्ये येणारा वर्ग कोणता असतो? अतिशय गरीब असलेला, गोरगरीब असलेला, सर्वसामान्यामधला आणि बहुजनातला हा वर्ग या सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घ्यायला जातो। म्हणून जाणीवपूर्वक त्या दवाखान्यामध्ये औषध पाणी भेटू नये, त्यांचे हाल अपेक्षा व्हावी या उद्देशातून या शासनाचं हे धोरण आहे। त्यामुळं आपण सगळेजण बहुजन समाजाला आम्ही इथं जागृत केलेलं आहे आणि जर हेमंत पाटलाला अटक झाली नाही तर पूर्ण या नांदेड जिल्ह्याचं नाही तर आदिवासी जो समाज आहे आणि बहुजन समाज पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, आम्ही पूर्ण महाराष्ट्र नांदेड बंद करण्याचं आम्ही आवाहन करणार आहोत। तात्काळ त्यांना अटक व्हावी अशी बहुजन समाज पार्टीची मागणी आहे। त्याबरोबर या हेमंत पाटलाच्या संपूर्ण प्रॉपर्टीची चौकशी इथं झाली पाहिजे की त्यांनी नेमकी एवढी प्रॉपर्टी कुठून कमवली, काय झालं, या सगळ्या गोष्टीची चौकशी इथं लागली पाहिजे अशी आमची शासनाला आणि प्रशासनाला मागणी आहे।